कधी कधी काय होतं, आपण जेवण केलेलं असलं ना तरी पण मधल्या वेळेस ना आपल्याला असं चटपटीत काहीतरी खायची इच्छा होते. मधल्या छोट्याशा भुकेसाठी तुम्ही ना ही 15 ते 20 मिनिटामध्ये बनणारी कुठलीही पूर्वतयारी न करता रेसिपी झटपट बनवू शकता. ही रेसिपी बनवायच्या अगोदरच तुम्हाला पूर्वतयारी 5 ते 6 तासापूर्वी करून ठेवायची आहे. काल नवरबांनी ऑफिसला सुट्टी घेतलेली होती आणि असंही आमचे 12ला जेवण झालेले होते, कारण त्यांनी चिकन आणलेलं होतं. चिकन खाऊन झालं, मस्त आराम वगैरे केला आणि 4च्या टायमिंगला मला म्हणले काहीतरी असं चटपटीत खावंसं वाटते. बरं झालं सकाळी मूग भिजत घातलेले होते. म्हटलं थांबा 15 ते 20 मिनिटात बनणारी मस्त चटपटीत असे मुगाचे भजे करून देते. माझ्या घरामध्ये ना भाजीला काही नसलं ना की माझ्या घरामध्ये नेहमी हे कडधान्य कुठलेही असो भिजत ठेवलेलेच असतात मी. तर आज हे भिजवलेले मूग माझ्या कामी आले. म्हटलं आता या मुगाचे मस्त असे चटपटीत भजे बनवून देते. तर आता जे भिजवलेले मूग होते ना 4च्या टायमिंगपर्यंत चांगले असे भिजलेले होते. सकाळी घातलेले होते मी भिजत. तर एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलं. मूग जे भिजलेले होते ना ते स्वच्छ पाण्याने 2दा-3दा धुतले, त्याला छान नितळून घेतलं. त्यानंतर मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ते संपूर्ण मूग घातले. 2-3 हिरव्या मिरच्या बारीक अशा अर्ध्या कट करून घेतल्या. 5-7 लसणाच्या पाकळ्या, 2 आल्याचे तुकडे. मिक्सरचं झाकण लावायचं आणि छान मिक्सरला न पाणी घालता वाटून घ्यायचं. पाणी अजिबात एक थेंबसुद्धा यामध्ये मी वापरलेलं नाही. बघा, किंचितसुद्धा पाणी न घालता हे चांगलं मिक्सरला फिरवून घेतलंय. आता एक पातेलं घेतलंय. पातेल्यामध्ये हे सगळं काही आपण मिक्सरला जे फिरवून घेतलेलं मुगाचं मिश्रण आहे ना ते सगळं असं काढून घेऊया. आता यामध्ये ना तुम्हाला 2 चमचे बेसन पीठ टाकायचं आहे. हे मुगाची भजी जी आहेत ना हे थोडी क्रिस्पी कुरकुरीतच छान लागतात खायला. जास्त सॉफ्ट पण आम्हाला आवडत नाही, त्यामुळे मी ते कॉर्नफ्लॉवरचा वापर करणार आहे. जर तुमच्याकडे मक्याचं कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही पर्याय म्हणून या ठिकाणी तांदळाचा वापर सुद्धा करू शकता. तांदळाचं पीठ टाकल्यामुळे पण तेवढेच क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात हे मुगाचे भजे. पण काय होतं, जास्त सॉफ्ट असल्यामुळे ते खावेसे नाहीत वाटत आम्हाला. जर तुम्हाला तसे सॉफ्ट आवडत असतील तर तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ नाही वापरलं तरीसुद्धा चालणार आहे. तर आता इथे मी 2 चमचे बेसन पिठाला 2 चमचेच कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर आणि 1 चमचा इथे मी चिली फ्लेक्स घातलेले आहे. जर तुम्हाला वाटत असेल तुमच्याजवळ चिली फ्लेक्स नाही आहे तर दुकानातून आणायची अजिबात गरज नाही. तुम्ही चिली फ्लेक्सच्या ऐवजी तर लाल मिरची पावडर जी घरामध्ये असते ना तुमच्या, तेच लाल तिखट टाकलं तरीसुद्धा चालणार आहे. त्यानंतर 2 मीडियम आकाराचे बारीक कापलेले कांदे टाकले, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला सुद्धा तुम्ही पाहिलं होतं मिक्सरला न पाणी घालताच मी ते मिश्रण फिरवून घेतलं होतं मुगाचं. त्यानंतर आता हे संपूर्ण साहित्य घालून सुद्धा बिना पाण्याचंच तुम्हाला हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण मिक्स करून झालेलं आहे. आता आपण याचे भजे करायला घेऊया. तर इथे बघा, भजे करण्यासाठी कढईमध्ये भरपूर तेल मी इथे टाकलेलं आहे. तेल चांगलं असं थोडंसं गरम झाल्यानंतर एक एक भजे आपल्याला सोडून द्यायचे आहेत. हे भजी ना तुम्हाला कमी गॅसवरतीच तळायचे आहेत. जर तुम्ही हाय गॅस केला तर तुमचे भजे आतमध्ये हे कच्चेसुद्धा राहू शकतात. त्यामुळे एकदम कमी गॅस करूनच तुम्हाला हे मंद आचेवरती भजे तळून घ्यायचे आहेत. तर आता इकडे बघू शकताय, आपण ना एक एक भजी करून या तापलेल्या तेलामध्ये सोडून दिली होती. ते लगेच मी पलटी नाही केले. 2 मिनिटानंतर या भज्याला छान असं पलटी करून घेतलंय मी. तर बघा, व्यवस्थित असे हे भजी पलटी झालेले आहेत. मी सांगते त्या पद्धतीने ही खास पद्धत वापरून तुम्ही भजे ना एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत करू शकता. त्यासाठी अगदी कमी गॅसवरती तुम्हाला कलर चेंज होईपर्यंत भजे असेच तळून घ्यायचे आहेत. जर तुम्ही हाय गॅस केला आणि हे भजे तळली ना तर भजे कुरकुरीत क्रिस्पी तर होतात पण ते आतून तसेच कच्चे राहतात. मी सांगते त्या पद्धतीने ही खास पद्धत वापरून तुम्ही भजे ना एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत करू शकता. त्यासाठी अगदी कमी गॅसवरती तुम्हाला कलर चेंज होईपर्यंत भजे असेच तळून घ्यायचे आहेत. तर पहा, इकडे आपल्या भज्यांचा कलरसुद्धा मस्त असा चेंज झालेला आहे आणि हे भजे एकदम मी कमी गॅस करूनच तळलेले आहेत. भजे तळत असताना थोडासा पेशन्स ठेवायचा, म्हणजे ते व्यवस्थित असे तळले जातात आणि आतमधून ते कच्चेसुद्धा राहत नाहीत. तर बघा, एकदम क्रिस्पी कुरकुरीत हे भजे तयार होतात. जर तुम्ही हाय गॅस केला ना तर मग ते भजे कुरकुरीत तर होतील पण आतमधून ते कच्चे राहतील. आता हे उरलेले सुद्धा तेलामधले भजे चांगले असे चाळणीमध्ये काढून घेते मी. चाळणीमध्ये का काढतीये, पुरणाची वाटायची जी चाळणी आहे ना त्यामध्ये ना जे काही तेल राहिलेलं असतं ना ते खाली नितळून पडतं. तसंही आपले हे बिन तेलगटच भजे होतात. एकदम तेल अजिबात या भज्यांना राहत नाही आणि खाताना वाटत सुद्धा नाही की आपण हे भजे तेलामध्ये तळलेले आहेत. तर खूप क्रिस्पी आणि कुरकुरीत हे भजे होतात. तसंच दुसरी बॅच सुद्धा भज्यांची तुम्हाला त्याच पद्धतीने तळून घ्यायची आहे. तर इकडे बघू शकता तुम्ही, इथे दुसरी बॅच सुद्धा मी आता हे भजे टाकून घेत आहे.
तर आता अशा प्रकारे राहिलेले जे संपूर्ण भजे आहेत ना ते मी छान असे तळून घेते. तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझं एक निवेदन आहे, हा आपला रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय ना मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या रेसिपीचे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात. सोबत जर तुम्ही अजून आपलं प्रियंका किचन मराठी हे मराठमोळं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं ना तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बाजूचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे माझी पुढची कुठली जी नवीन येणारी रेसिपी आहे त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर तुम्हाला माझी ही आजची पौष्टिक हेल्दी मुगापासून बनवलेली मुगाच्या भज्याची रेसिपी कशी वाटली ना नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कशा पद्धतीने मुगाचे भजे करताय हे देखील सांगायला अजिबात विसरू नका. आता मुगाचे भजे खायला ना एकदम सॉससोबत भारी लागतात, त्यामुळे मी त्याला मस्त सॉसमध्ये बुडवलं भज्याला आणि एक मिरची तोंडी लावायला घेतली. मिरचीला मध्य भागामध्ये कट करून मीठ भरलं होतं आणि ती मिरची छान तेलामध्ये तळून घेतली होती. तर ही मिरची खूप छान लागते बरं का अशी खायला. आणि सॉससोबत बुडवलेला भजा आणि मस्त मिरची, वा काय मज्जा येते ना ही भजे खायला. नंबर 1 भजे बनतात. नक्की करून पहा. आवडली असेल रेसिपी तर रेसिपीसाठी एक लाईक नक्की करून घ्या. आणि पहिल्यांदा कोणी माझ्या चॅनलवर आला असाल त्यांनी सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. चला भेटते पुढच्या रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद.